आणि यानंतर माधवी आपण कोकणामध्ये जाऊयात, तळ कोकणामध्ये जाऊयात। कणकवलीमधून आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हटलं की पहिल्यांदा नाव येतं ते राणे बंधूंचं, नारायण राणे यांचं। निलेश राणेंचा आक्रमक पवित्रा या सगळ्या निवडणुकीच्या रणांगणात आपण पाहिलेला होता। पैसे वाटपाचे आरोप त्यांनी केलेले होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कणकवलीतलं राजकारण कोणत्या वळणावरती उभं आहे, कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि कोणाचं पारडं जड वाटतंय, चुरशीच्या लढती कोणत्या आहेत? प्रज्ञा, निश्चितच तू ज्याप्रमाणे म्हटलीस त्यानुसार कणकवलीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। याचं कारण म्हणजे मुळात निलेश राणे जे राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत, त्यांचे बंधू मंत्री आहेत नितेश राणे, आणि त्यांनी थेट अगदी मालवणमध्ये फेसबुक लाईव्हच्या द्वारे किंवा प्रसारमाध्यमांच्या समोर पैसे वाटपाचा आरोप भाजपवरती केला। आणि मुख्य गोष्ट म्हणजे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन केली गेली। भाजप वगळता इतर सर्व पक्ष जे आहेत ते नितेश राणे यांच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात मुख्यतः एकत्र आले। आणि यामध्ये विशेष बाब हीच आहे, जे कट्टर राजकीय वैरी आहेत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष एकत्र आले। शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला। पर्यायानं एकंदरीत नितेश राणे यांना शह देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ह्या लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे बघावं लागेल। स्वाभाविकपणे स्थानिक पातळीवरती जर बघायला गेलं तर सर्वांनीच अगदी जातीपातीच्या राजकारण किंवा वोट बँक जी आहे जातीपातीची त्यानुसार देखील आम्हालाच पाठिंबा मिळेल असा दावा केलेला आहे। अगदी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप, प्रलोभन, आमिष दाखवले गेले असा देखील आरोप झालाय। पण एकंदरीत तसं म्हटलं तर ही जी निवडणूक असेल तर अत्यंत चुरशीची होईल आणि येणारा जो उमेदवार असेल नगराध्यक्ष पदाचा तो घासून या ठिकाणी येताना दिसेल अशी देखील प्रतिक्रिया सध्या इथल्या स्थानिक पत्रकारांचं जे अनुभवी आहे, जे ज्येष्ठ त्यांच्याकडून येते। आणि मुख्य बाब हीच आहे की उदय सामंत हे देखील मंत्री आहेत, त्यांनी देखील अगदी कणकवलीमध्ये काही या ठिकाणी देखील संदेश पारकर म्हणून जे आहेत त्यांनाच एका अर्थ शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार हे बघावं लागेल। आणि मुख्य गोष्ट ही राहील प्रज्ञा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होत आहेत म्हणजे विधानसभा, लोकसभेनंतर, शिवसेनेतल्या फुटीनंतर, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेमकं काय होणार, त्यांच्या किती नगराध्यक्ष निवडून येणार, नगरसेवक निवडून येणार आणि त्यांना कोकणी जनतेचा किती पाठिंबा राहणार हे बघावं लागेल। आणि त्याच वेळेला भाजपने देखील चांगली लढत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, ताकद लावलेली आहे पणाला। आणि परिणामी भाजपच्या सीट्स मागच्या काही वर्षांच्या तुलनेनं अर्थात त्यांची ताकद किती वाढणार हे देखील पाहावं लागेल, कारण की भाजपनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे कोकणावरती। प्रज्ञा, अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मतमोजणी आणि निकालाचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.